शपथ सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हसून हसून पोट दुखेल. तर चला सुरू करूया. ए मम्मी तुला किती वेळा सांगितलं मिसरी घासत जाऊ नको म्हणून. अरे मिसरीन तोंडाचं कॅन्सर होतं तरी तू घासती ना. ऐक ना बाळा, तुला बी माहित होतं ना की तुला धोक्यात देऊन जाणार आहे. हा मग तिला जीव लावायची काही गरज होती का? दादा एक कितीला आहे पॉकेट? 6 रुपये. ए 12चे 2 दे. आणलं भाड खाऊ. अहो 12 रुपयाचे 2 दे ना. हा अरे गाव भर लपडी करून माझा कसा रे लग्न झाला. मला एक सांग, लग्न माझं झालंय, बायको माझी आहे, तू कशा सारखा का साड्या घेऊन येतोय? डिलिव्हरी वाला आहे मी. आता एक पाणी बॉटल द्यावं. बघा बघा शेवटपर्यंत बघा. आयला मी तर त्याला 20 रुपये दिले, त्यांनी 100 रुपये दिले मला माघारी. नको, ही सगळं देव बघत असतो, पाप लागत हा. माघारी देऊन येतो बघ. हो दादा, मी तुम्हाला 500 रुपये दिले, तुम्ही मला 100 रुपये दिले. बोला सर, काय देऊ? सर ते काय आहे ना, मी उन्हाळ्यात फिरत असतो, माझ्या चेहरा का पडला, त्यासाठी आईस्क्रीम द्या ना. हा इकडे काय लावून द्या का? हा भाड खाऊ. पहिली गोष्ट ती आईस्क्रीम नाही, ती सनस्क्रीन आहे. आणि तू कॉस्मेटिकच्या दुकानात आलेला आहे, त्यामुळे सकाळ सकाळ भावानी टाइम डोकं खाऊ नको. काय पाहिजे नीट सांग. मग तुमच्याकडे ते मुत्तानी माती आहे का? काय मुत्तानी माती आहे का? इकडे. अरे भाड खाऊ, ते मुलतानी माती, मुत्तानी माती नाहीये. हे मी जरा आलो फिरून. फिरूनच या, मारून येऊ नका म्हणजे झालं. अरे ऋषा, अरे प्रत्येक वेळा पोरगी बघायला चालल्यावर मला काऊन घेऊन जातो रे? अरे पोरीन तुला बघितल्या होती म्हणून ह्याच्या वेळेस हे बरा आहे म्हणून तुला घेऊन जातो. म्हणजे मी काहीच करत नाही का? मग काय उपकार करता का? घरात 2 पैसे आणता तर तुमचं कामच आहे ते. मी एवढी तुमचं घर सांभाळते ते नाही दिसत का तुम्हाला? तुम्ही कधीच माझ्या मनाचा विचार करत नाही, कधीच 2 शब्द माझ्याशी प्रेमाने बोलत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुमच्याशी लग्न केलंय ना, हीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. आजपासून आहे ना, मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा ठेवायच्या नाहीये. लईच बोलले का मी यांना? परड कुंडीला आले होते. बघा हॅलो शुभे, अरे 10 रुपयाला बसलो असतो ना कुठेतरी. सॉरी सॉरी म्हणायचे लायकीचेच नाही तुम्ही. काल्या भाऊ 1 किलो साखर दे. साखरेचा भाव काय आहे ते माहिती का? हो हो माहिती आहे, तू दे 1 किलो साखर. रुको जरा, सबर करो. पैसे दे. लेकिन 1 सेकंड. काय हप्त्याव दे. तुम्हाला सांगतो तुमच्या भावाची एवढी इज्जत आहे ना, एवढी इज्जत आहे ना, लहान लहान पोरांपासून तर मोठ्या मोठ्या माणसांपर्यंत सगळी इज्जत करतात आपली. तुम्हाला बघायची का? तुम्हाला बघायची का? हा, बघा आता तुम्ही. अय बारकी इकडे. माझे किती झाले? 1000 रुपये. मला पाहिजे, मला नाही पाहिजे. अगं तिची गेल्या महिन्यातली उधारी बाकी आहे, तुझे फक्त 10 रुपये झाले. पी. होय 2 दिवसात तुम्ही माझ्यासोबत बोलत नाही, मला याच्यावरती काय बोलायचं नाही का? धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे दीपक दादा आलते. दीपक दादाचं 2-3 दिवसांनी लग्न आहे. दीपक दादाने आपल्याकडे भरपूर सारी शॉपिंग केली. तर मला दीपक दादांना एक प्रश्न विचारायचा आहे. दीपक दादा सगळ्यांना सांगा, तुम्हाला पोरगी कोणी दिली आणि कसं काय दिली? अरे हे काय जोड्याला शॉपिंग करते, तू कुठे आहे? मी एका नाईकीच्या शोरूमला बसले नाही, त्या नाईकीचे शूज येतो. इकडे बा इकडे, ए इकडे बा इकडे. हे आपल्या दुकाने झाली मारच्या गावात आपल्या गावात 150ची चप्पल घेते, झुडेला जाते का आपण? हॅलो, पुढे हे का? हा ना बाहेर आलोय, बोला ना. मला असं समजले मी सगळं तुझं काही झालंय का रे? नाही हो, कोण म्हणलं? मला असं समजलं का तुम्ही शरद पडणार आहे. अहो नाना, निशेच्या अगोदर आहे का माझ्या आयुष्यात 4 गर्लफ्रेंड होत्या.
ते 4 पोरींवर मी तेवढंच प्रेम करायचो जेवढं आता निशाव करतोय. आणि तुम्हाला सांगू का, अहो त्या 4 पोरींचे लग्न झाली, त्यांना पोरं झाली, अहो मी त्यांना नाही सोडलं अजून, निशाला कसं काय सोडणार? काहीच्या काही म्हणता राव तुम्ही ना. हॅलो, एक मिनिट हा. हेलो बेबी, मैं निशा बोल रही हूँ. हॅलो, साले कुत्ते, कमीने, हरामी, तूने पूरी मेरी लाइफ बर्बाद कर दी है. नानांची चेष्टा करायची सवय आहे, चेष्टा करायची. जा जिधर झक मारनी उधर मार. अबे साले हरामी. तू तसाच हलकट. अरे तू एवढं लाजतोयस का? मी कधी पोरींशी बोललो नाही ना म्हणून. आई ग, किती प्रेमाने खोटं बोलतोय भाड्या. हे चल आपण एक गेम खेळूया. सगळ्यात कोण हळू मारते त्याला हे 500 रुपये. चालतंय की. मार. ही शपथ एवढ्या हळू. आता मी बघ. अरे वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन, ये घे 500 रुपये. हो दादा, हात खाजतोय लय, त्यासाठी 2 गोळ्या द्या ना. याला हात खायचे 2 गोळ्या दे. हात खाजतोय. अरे मग तुम्ही गोळ्या काय घेता? अहो तुम्हाला माहितीये का, ज्याचा हात खाजतो का त्याच्याकडले पैसे येत असतो. हा का? ह्याला मग चांगली गोष्ट आहे राव. कॅन्सल करा, जातो मी. भाड खाऊ. तू तो गया. अरे भाड खाऊ, मला हे मेडिकल बंद करून ना लवकर तेलचटेचा धंदा करायला लावशील. चांगली गोष्ट आहे. आंटी, गाडी थोडी साईड लावा ना. आंटी, कोण आंटी? हो तुम्हालाच म्हणते आंटी, गाडी साईडला लावा. तुम्हाला मी आंटी दिसते? आंटी दिसते तुम्हाला मी? किती लाग तुम्ही? 12वीला. 12वीचा अभ्यास तुम्ही तर कुचू तुम का हे करत बसलात का तुम्ही? हा, तुमच्या आई बाप काही म्हणत नाही काही पार्किंग मध्ये लायला मजनू सारखे बसलात? हो तुम्ही तुमच्या पोरांकडे लक्ष द्या, आमच्याकडे नका देऊ. ए हॅलो, अजून माझं लग्न नाही झालं. पोरं कुठं? आताशी मी 25 वर्षाची आहे. काय का झिपरे, तुम्ही आंटी दिसते का? अहो ते पांढरे केस बघा ना आधी तुमचे. तुम्हाला काय करायची? माझे केस पिवळ्या हिरव्यानी आहे कशा का असतात? तुम्हाला काय करायची दोघांना? मित्रांनो, लोक म्हणतात आईच्या हातचं जेवण सर्वात चांगलं असते, पण जेव्हा मी माझ्या बायकोचं हातचं जेवण खाल्लं तेव्हा मला कळालं लोक खरंच बोलत होते. व्हिडिओ नक्की like आम्हाला माहित झालं तो मोबाईल चोरीला गेला. हो ना यार. मला मग चार्जर दे ना. मला ते हेडफोन, मला ते सिम कार्डाची पिन. हॅलो, तुला किती वेळा सांगितलं मला फोन करू नकोस? का मला सारखा फोन करून पिडतोयस तू? तुला सांगितलं ना माझं लग्न झालंय, 2 मुलं आहेत मला, आणि काय सारखं लावलंयस छैया छैया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि या व्हिडिओ मधला कोणता पार्ट आवडला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.